नमस्कार. मी रणजित जोशी. वृत्तदर्पणच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध विषयांवर आजपर्यंत चर्चा करत आलो आहोत. मध्यंतरीच्या काळात काही दिवस यामध्ये खंड पडला. मात्र यापुढील काळात आम्ही वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांसमोर अभ्यासपूर्ण वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणार आहोत आणि प्रेक्षकांना विविध विषयांमधले कंगोरे उलगडून दाखवणार आहोत. आज आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये अ, अजितदादांच्या लघुशंकेचे झाले सत्तातीर्थ या विषयावर महाराष्ट्रामध्ये जी राजकीय फेरमांडणी किंवा राजकीय घडामोडी ज्या झाल्या आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर आहेत दैनिक कटुसत्तेचे संपादक आणि वृत्तदर्पणचे चॅनल प्रमुख श्री पांडुरंग सुरवसे सर. नमस्कार. खरोखर प्रेक्षकांनो, राजकारण कुठलंही राजकारण असू द्या, राजकारणाकडे खेळ म्हणून सगळ्या प्रेक्षकांनी बघणं गरजेचं आहे. आता सध्या आपण सातत्यानं बघतो की वेगवेगळ्या राजकीय घडामोडी राज्यात देशात सातत्यानं होत असतात. आता 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरं तर अजित पवार हे विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षातून डायरेक्ट सत्तेमध्ये ते जाऊन ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. यावर आज आता तुम्ही कोणत्याही पद्धतीचं सोशल म्हणजे सामाजिक माध्यम म्हणजे सोशल मीडिया जर बघितला तर सोशल मीडियावरती एक अजित पवार यांच्यावरती असेल किंवा भाजप किंवा शिंदे गट यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वेगवेगळे मेसेज येतात, फिरत राहायला लागलेत. एकमेकांनी ट्रोल एकमेकाला भरपूर प्रमाणात केलेला आहे. त्याच पद्धतीनं काही विश्लेषक राज्यामध्ये अनेक विश्लेषक या घडामोडीवरती चांगलं लक्ष ठेवून आहेत, चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करतायत. या राजकारणाचा नेमका कसा फायदा होईल, कसा तोटा होईल, कोणत्या पक्षाला कसा फायदा होतोय, कसा तोटा होतोय, या संदर्भातले प्रत्येक राजकीय विश्लेषक आणि त्यांचे प्रवक्ते आपापल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. परंतु आम्ही आज हा विषय घेऊन खरं तर आणि अजित पवारांच्या लघुशंकेचे झाले सत्तातीर्थ हा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर का येतोय तर माझे मित्र आणि वज्रधारी हे साप्ताहिक निर्भीडपणे चालवणारे माझे मित्र आहेत दत्तात्रय खंडागळे या नावाचे व्यक्ती. ते आहेत विट्यामधील. तर त्या व्यक्तीनं आज इतक्या पद्धतीनं सडेतोड खरोखरच अशा विषयाला हात घातलेला आहे आणि त्यांनी त्या पद्धतीचे एक रखाना लिहून आपल्या सोशल मीडियावरती पाठवलेला आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी अनेक प्रश्न खरं तर भाजपांना विचारलेले आहेत. अनेक जण भाजप या पक्षाला किंवा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संदर्भातले अनेक प्रश्न विचारत असलेले आपण वेगवेगळ्या माध्यमातून आता सध्या सुद्धा रणजित जोशी तुम्ही पण बघताय की ज्या पद्धतीनं खरोखर की आज अनेकांना प्रश्न पडलेला आहे की बाबा भाजप सत्तेत आहे, भाजपाला बहुमत होतं यापूर्वी 2014 मध्ये. खरं तर आपण 2014 पासून आता सुरुवात करूया की भाजपाला खरंच आवश्यकता या संदर्भात अशा घडामोडीचं किंवा फोडाफोडीचं राजकारण करण्याची गरज होती का. तर मग का अशा पद्धतीनं भाजप हा एक नंबर राज्यामध्ये देशामध्ये तर एक नंबर पक्ष आहे, राज्यामध्ये सुद्धा एक नंबर पक्ष म्हणून तो ओळखला गेला होता 2014ला. खरं तर हे सगळे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी आहेत किंवा काम ना करते आहेत अशा पद्धतीचा त्यांच्यावरती ठपका ठेवून आणि हे काम करण्यासाठी राज्यातील जनतेची कामं होत नाहीत असा एक आव उठवून हे सत्तेमध्ये आले होते. राज्यातील जनतेने सुद्धा भाजप शिवसेना या युतीला खूप मोठं भरभरून यश दिलेलं होतं किंवा चांगल्या पद्धतीनं मतदान महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं होतं. परंतु कालांतराने ज्या वेळेस एखाद्याला खरोखर मी पुन्हा येईन अशा पद्धतीची जेव्हा खरोखर म्हणजे की 2017-18ला म्हणजे 19ला निवडणुका होणार होत्या त्याच दरम्यानमध्ये प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून सुद्धा मी पुन्हा येईन अशा पद्धतीचं जे वक्तव्य करत होते तरीसुद्धा म्हणजे याचाच अर्थ की एकतर 2014 मध्ये सुद्धा
शिवसेना आणि भाजप युतीची म्हणजे एक एवढं दोघांना बहुमत दिलेलं असताना जाणीवपूर्वक म्हणजे उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या शिवसेनेला नाउमेद करण्याचा किंवा खिळखिळा करण्याची किंवा त्या पद्धतीचा एक डाव आखला होता खरोखर देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यांनी म्हटलं तरी तिथं वावगं ठरत नाही. कारण जो आराखडा किंवा ज्या घडामोडी आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत की त्या पद्धतीच्या घडामोडीमध्ये आपल्या लक्षात येतं अनेक विश्लेषण की बाबा खरोखर आज जर तुम्ही बघितलं किंवा पूर्वीच्या काळी 2014 ते 2019 या कालखंडामध्ये अनेक तत्ववेत्ते स्वतःला तत्ववेत्ते समजणारे अनेक राजकीय विश्लेषक समजणारे आज सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात की खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि कसं शरद पवारांना टार्गेट करतायत, अजित पवारांना कशा पद्धतीचं आपल्या राज्यातला भ्रष्टाचार कसा कमी केला या संदर्भातलं खरोखर विश्लेषण करता. खरोखर अजित पवार असतील किंवा त्यांची राष्ट्रवादीचे ज्या 9 आमदारांनी मंत्रिपदाच्या ज्या शपथ घेतलेल्या आहेत किंवा शिंदे गटातील जेवढे आमदार इकडं आलेले आहेत 40चे 40 या सर्वांची जागा नेमकी कुठं आहे तर हे महाराष्ट्रातल्या लोकांना आज सुद्धा वाटतं की या सर्वांची जागा जेलमध्ये आहे. अशा पद्धतीची एक त्यांची धारणा होती आणि त्या पद्धतीनं भाजपवाल्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या पद्धतीने यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आज खरं तर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील सुद्धा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्यांना सुद्धा की त्यांनी सत्तेमध्ये मला वाटतं विखे पाटील पूर्वी विरोधी पक्ष पण काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्ष होते. विरोधी पक्षांना सुद्धा काँग्रेसच्या त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेऊन म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस विरोधी पक्षातल्या नेत्याला घेतलेलं होतं अशाच पद्धतीनं हा सुद्धा डाव आता अजित पवारांच्या संदर्भातला मांडलेला आहे. खरं तर अजित पवारांनी ज्या वेळेस सोलापूर जिल्ह्यातील म्हणजे प्रभाकर भैया देशमुख जेव्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसला होत्या की जोपर्यंत म्हणजे साधारणतः 120 का 130 दिवस प्रभाकर भैया देशमुख हे तिथं महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याच्या संदर्भात म्हणजे पाणी मिळालं पाहिजे या संदर्भात उपोषणाला बसले होते. तर त्यावेळेस त्या नेत्यांनी त्यावेळेसच्या अजित पवारांनी सांगितलं होतं की मी त्या धरणामध्ये काही लघुशंका करू का अशा पद्धतीचं त्यांचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरती भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं टार्गेट केलं होतं आणि त्याच संदर्भात खरोखर आज कुठं तर त्या लोकांना किंवा भाजपाचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा की बाबा खरोखर अजित पवारांना सत्तेमध्ये घेऊन काय साध्य करायचं असं तुम्हाला पण काय वाटतंय? भारतीय जनता पक्षाची जर आत्ताची जर आपण रणनीती बघितली तर भारतीय जनता पक्षाला 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत या वाटत्या तितक्या सोप्या प्रमाणात जाणार नाहीत असं त्यांना स्वतःलाही जाणवायला लागलंय. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकार आहेत. कर्नाटक राज्यामध्ये जो काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं त्याचंही खूप मोठं चिंतन केंद्रीय पातळीवर करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी आणि देशामध्ये सत्ता यावी ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेना फोडली पहिल्यांदा, आता त्यांनी राष्ट्रवादी फोडली. म्हणजे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते खिळखिळे करायचे, ते कमजोर करायचे आणि त्या माध्यमातून स्वतःचा जो पक्ष आहे तो जास्तीत जास्त मजबूत करायचा. आता प्रादेशिक पक्षांमधले जे वजीर आहेत तेच मुळात त्यांनी फोडलेले आपल्याला दिसून येतात. एकनाथ शिंदे शिवसेनेचे वजीर होते तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वजीर होते. ह्या दोन्ही पक्षातील वजीर फोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामधले जे आगामी लोकसभेसाठी ज्या राजकीय पेरणी एक प्रकारची केली असं म्हणायला काय हरकत नाही. नाही आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या आजपर्यंत आज सुद्धा मला वाटतंय की काय म्हणायचं सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातल्या फायली अरबी समुद्रात टाकणार त्या काय ज्यांनी हा घोटाळ्याच्या संदर्भात ते दमानियात ना
त्या त्या महिलेनं ज्यावेळेस आवाज उठवला होता आणि त्या संदर्भातली त्याचीच आज आपण बातमी बघितलेली आहे. खरोखर जर अशा पद्धतीचं जर होत असेल घोटाळ्यावरच्या संदर्भातले, आपल्या देशाचे प्रमुख असणारे म्हणजे पंतप्रधानांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीवर खूप मोठा आरोप केला होता. त्या संदर्भातलं ज्या वेळेस अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे शनिवारी, तर त्याच दिवशी काही कालांतराने किंवा काही वेळानंतरनं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 2-4 दिवसापूर्वी याच लोकांवरती देशाच्या प्रमुखांनी किंवा म्हणजेच भाजपच्या नरेंद्र मोदी यांनी आरोप केले आणि त्यांनाच परत तुम्ही तुमच्यासोबत घेताय. मग ही काय आहे? मग त्या म्हणजे हे गेलेल्यांचं दुःख नाही किंवा हे गेलेले ती खरोखर याच्या संदर्भात मला म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काय वाटत नाही. अशा पद्धतीचं हे का तर यांच्यावर तुम्ही ज्यांना आरोप करताय म्हणजे ह्यांच्यावर हे करताय ते आरोप तुम्ही खोटे करताय अशा पद्धतीचं. म्हणजे या खरोखर असं वाटतंय का की आजपर्यंत जे कोणावरती ईडी लावली किंवा एक केंद्रीय यंत्रणा त्यांच्यावरती यंत्रणेमार्फत चौकशी करायची आणि त्या व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये ओढायचं, मग तो आपल्याकडं काही भाजपाचे काही मंत्री काही आमदार सुद्धा म्हणतात आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. मग हा प्रकार नेमका काय? म्हणजे महाराष्ट्रातली जनता असेल किंवा देशातील जनता म्हणजे काय हे दूधखोळे समजतात का मतदारांना काही किंमतच नाही? म्हणजे मतदारांची काय किंमत राहिली असं तुम्हाला काय वाटतं? मतदारांची किंमत तर नेत्यांनी शून्यच केली. मतदारांना गृहीत धरलं जात आहे आणि आता सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य मतदाराच्या मनात राजकारणाबद्दल एक उद्विग्नता दिसून येते की अशा तऱ्हेचे नेते जर एका कपडे बदलल्यासारखे हे पक्ष बदलतात, यामध्ये मतदारांना गृहीत धरलं जातं. कारण कोणताही नेता हा निवडून येताना एका विचारधारेच्या मतदारांकडून मत घेतो त्या विचारधारेच्या नावाखाली आणि विरोधी विचारधारेच्या लोकांबरोबर जाऊन बसतो. यामध्ये मतदारांना गृहीत धरण्याचाच प्रकार झालेला आहे. सर्वसामान्य लोकांना राजकारणाबद्दल पहिल्यापासूनच एक प्रकारची तिढीक आहे. राजकारण हे वाईट असतं आणि राजकारणामध्ये चांगले काही लोक किंवा चांगल्या काही गोष्टी घडत नाहीत असंच सर्वसामान्यांचं मत असतं. आता त्याच मताला दुजोरा किंवा त्या मताचं जे काही म्हणजे त्याला दुजोरा देण्यासारख्या गोष्टी घडत आहेत राज्याच्या राजकारणामध्ये, त्यामुळे सर्वसामान्यांची उद्विग्नता वाढत आहे. कारण एकमेकांवर आरोप करणारे एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते जर एकमेकांच्या गळ्यात मांडीला लावून बसत असतील तर मग जे कार्यकर्ते निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढतात, जे मतदार एका विशिष्ट विचारधारेला मतदान करतात, त्या सगळ्यांच्या त्यागाची किंवा त्या सगळ्यांच्या भूमिकेचा अर्थ काय? नेत्यांमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा या टोकदार झाल्या आहेत. यामध्ये पक्ष, विचारधारा, नैतिकता या सगळ्या गोष्टी आता तिलांजली देण्यात आलेली आहे आणि राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण झालेलं आहे आणि राजकारणामध्ये फक्त सत्ताकारणच उरलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना आता काहीच अर्थ राहिलेला नाही हे आपल्याला दिसून येते. आणि राजकारण म्हणजे आता सध्या अतिव्यवहारी झालेलं आहे. फक्त सत्ता आणि सत्तेतून मिळणारे जे काही फायदे आहेत, सत्तेतून मिळणारा जो प्रभाव आहे तो स्वतःच्या व्यक्तिगत प्रभाव वाढवण्यासाठी वापरायचा आणि त्या माध्यमातून राजकारण करत राहायचं. अशा तऱ्हेची जी ही आत्ताची प्रचलित राजकारणाची पद्धत आहे. नाही, ही जी तुम्ही सांगितली ही प्रचलित पद्धत असेल, याच्यामध्ये आज सुद्धा तुम्ही विचार करा बुलढाण्यामध्ये तिकडं अपघात समृद्धी महामार्गावर खूप मोठा अपघात झाला होता. तिथं जवळपास एक 25 ते 26 जणांचा तिथं भाजून मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याच दिवशी ज्यावेळेस इकडं हे शपथविधी घेत होते त्याच वेळेस तिथं चितेला अग्नी दिला होता. म्हणजे आज आपण विचार करा राज्यातील नागरिकांची चिता जळत असताना जर हे राजकारणी एका स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या राजकीय खेळीसाठी जर असं कुठं तर गुंतून राहत असेल, यांना कुणाचं देणं घेणं नाही किंवा आपण म्हणतो की मरणाचं सुतक सुद्धा यांना राहिलेलं नाही, अशा पद्धतीची जर ह्यांची म्हणजे अवस्था झाली असेल तर याला काय म्हणावं किंवा जनतेने नेमकं कुणाकडे बघावं असं तुम्हाला काय वाटतं? आता तेच म्हणलं ना की आजच्या राजकारण्यांच्या संवेदनाच हरवलेल्या आहेत.
हो पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं, आपल्या देशाचा राजकीय इतिहास बघितला, तर अनेक पूर्वीचे असे रेल्वे मंत्री होते की ज्यांनी रेल्वेचा अपघात झाल्यावर राजीनामे दिलेत, नैतिक जबाबदारी हो स्वीकारून. हो आता अतिशय मोठा अपघात, म्हणजे जगातला मोठे अपघात भारतामध्ये होत आहेत. कुठल्या मंत्र्यांना, कधी केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा दिलेला कधी ऐकवत नाहीये. म्हणजे याचा अर्थ नैतिकता नावाची काही गोष्टच नाही, आपली काही जबाबदारी आहे. तर ह्या गोष्टी आता राजकारणामध्ये या लोकांनी खुंटीला टांगल्या आहेत. ह्यांना आता फक्त सत्तेशी मतलब आहे आणि हे केंद्रापासून राज्य पातळीवर सगळीकडे चाललेलं आहे. आता एवढा मोठा अपघात झाला, मुळात म्हणजे इतकी मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडते, तर फार मोठी दुर्घटना झाली ती, पण त्याच्यामध्ये तुमचा राजकीय संवेदनशीलता काही दिसून आलेली नाहीये. बरोबर आहे. नाही नाही, आता एक लक्षात घ्या, आजपर्यंत आता 2014ला ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा झालेला आहे, त्याच्या फायली आहेत, त्याच्या संदर्भातले माझ्याकडे गाडीभर पुरावे आहेत. मग असं असताना मग उलट त्यावेळेस अजित पवार सांगत होते की आजपर्यंत 70,000 कोटीचं कामच झालेलं नाही. बरोबर आहे. तर या संदर्भातलं जेव्हा ठीक आहे, सत्तेत जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस बोलले असं आपण 2 मिनिटासाठी ग्राह्य धरू, परंतु आपल्या देशाचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काय म्हटले परवा की 70,000 कोटीचा राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मग एकदा सुद्धा ह्या 9 वर्षामध्ये या संदर्भातली फाईल खरंच 70,000 कोटी आहे का भ्रष्टाचार? म्हणजे जनता एवढी दुधखुळीच आहे, किती पण आकडे ह्यांच्या मनाला वाटेल तेवढे. ज्या पद्धतीनं अजित पवार सांगत होते की इथं 70,000 कोटीचं कामं आजपर्यंत झाली नाहीत, किंवा त्यांचे सहकारी सुद्धा राष्ट्रवादी आत्ता सातत्यानं सांगत होती, किंवा काही त्यांनी पुस्तिका काढल्या होत्या की मागील म्हणजे आपल्याला जेव्हा 50 ते 60 वर्षामध्ये राज्यामध्ये सिंचनाची कामं किती किती कुठल्या कुठल्या वर्षी कशी कशी झाली या संदर्भातलं त्यांनी एक पुस्तिका काढली होती. त्या पुस्तिकेमध्ये सुद्धा साधारणतः एवढा मोठा की साधारणतः ती कामं 70,000च काय 40,000 कोटीची सुद्धा नव्हती, अशा पद्धतीचं ह्यांचं म्हणजे कामं झालेली 40,000 कोटीची नव्हती, तर भ्रष्टाचार 70,000 कोटीचा ह्यांनी कुठून जावाई शोध काढला होता. म्हणजे याचा अर्थ लोकांना फक्त आकडे कसे पण फेकायचे आणि लोकांना की बाबा खरोखरच हे भ्रष्टाचारी आहेत, हे खरोखरच अशा पद्धतीचं अशी एक चिखलफेक करून आपल्या राजकारणाची राजकीय पोळी भाजून घ्यायचं, असं काही चाललेलं असतं का? हे केंद्रापासून राज्य पातळीपर्यंत सर्वच ठिकाणी चाललेलं असतं. राजकारणाची ती पद्धतच झाली. आता आपण मनमोहन सिंगांचं सरकार ज्यावेळी केंद्रामध्ये सत्तेत होतं, म्हणजे दुसरी वेळ होती त्यांची सत्तेची, त्यावेळी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये घोटाळे झाले असा आरोप त्यावेळी भाजपने केला होता. त्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर काही मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये सामील असलेल्या घटक पक्षाच्या नेत्यांची नावं त्यांनी घेतली होती. पण प्रत्यक्षामध्ये त्यानंतर जेव्हा न्यायालयासमोर ते खटले गेले तेव्हा ते सर्व नेते निर्दोष सुटले. याचा अर्थ काय की आरोप करायचे, तत्कालीन परिस्थितीमध्ये विरोधकांची प्रतिमा मलिन करायची आणि त्याचा फायदा घेऊन स्वतः सत्तेत यायचं, ही म्हणजे ही रणनीती ही प्रत्येक ठिकाणीच वापरली जाते. 1994-95च्या सुमारास ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यावेळी शरद पवारांवरही अशा तऱ्हेचे आरोप केले गेले होते. मुंबई महापालिकेचे एक तत्कालीन उपायुक्त होते गोरा खैरनार, यांनी अशा पद्धतीचे आरोप केले होते की माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचे आणि त्यांनी दाऊदच्या यांना घेऊन विमानातनं फिरले, अशा तऱ्हेचे अनेक त्यांच्यावर आरोप केले गेले होते. पण प्रत्यक्षात काहीच सिद्ध झालेलं नाही. पण त्यावेळी युती सरकार सत्तेवर आलं, शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं. म्हणजे विरोधकांची प्रतिमा मलिन करून त्यांना राजकीय दृष्ट्या त्यांचं एक प्रकारे खच्चीकरण करायचं, लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा आणि स्वतः सत्तेवर यायचं, ही राजकारणाची पद्धत असते. वास्तविक पाहता जेव्हा आरोप केले जातात तेव्हा त्याचे कुठलेही पुरावे यांच्याकडे नसतात किंवा ते कायदेशीर दृष्ट्या ते सिद्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नाही म्हणजे कायदेशीर दृष्ट्या नसतात का खरोखरच? म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची टीम सांगत होती की बाबा त्या सिंचन घोटाळ्यामध्ये 40,000 कोटीची कामं झाली नाहीत, तर हे 70,000 कोटी तिथून येतात कुठे? मग अशा पद्धतीचं जे सांगत होते तेच आज वास्तव आहे किंवा ते खरं आहे असं म्हणलं तर काय त्याला वावगं ठरणार आहे? मुळात सिंचन घोटाळा 70,000 कोटींचा आहे का नाही
याविषयी खूप मोठी म्हणजे त्या संदर्भात बघावं लागेल किती किती खर्च झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या संपूर्ण काळामध्ये ही काही 70,000 कोटी काही एका अजित पवारांच्याच कार्यकाळात खर्च झालेले नव्हते. त्या आधीचेही अनेक जलसंपदा मंत्री होते. हे एकूण खर्च तो एवढा मोठ्या प्रमाणात होतो. आणि त्या कार्यकाळामध्ये ते जलसंपदा मंत्री या नात्याने शेवटची जबाबदारी त्यांची धरली जाते. म्हणून काही त्यांनीच सगळा घोटाळा केला असं म्हणता येत नाही. आणि हे असे आरोप आणि हे न्यायालयामध्ये किंवा याच्यामध्ये टिकत नसतात. हे राजकीय आरोप होत असतात आणि त्याद्वारे प्रत्येकजण स्वतःचं राजकारण करतो, ही गोष्ट खरी आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, अजित पवारांना सोबत कधीही घेणार नाही. आज आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ फिरतोय, तुम्ही पण बघितला असेल किंवा राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेला असणार आहे की बाबा त्यांची कधी शाश्वत युती करणार नाही, राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधी युती करणार नाही असं देवेंद्र पाक घसा फटेपर्यंत सांगत होते. मग आज राष्ट्रवादीला सोबत घेण्याची वेळ खरोखर भाजपावर का आली? आता भाजपा तर स्वतः किंवा शिंदे सरकार गेल्या वर्षी ज्यावेळेस सत्तेत आलंय त्यावेळेस सत्तेत आल्यानंतर ही दोघंच्या दोघं सांगत होती आमच्याकडे 175 आहे, मेजॉरिटी आहे. जर मग ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे तर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या डोक्यावर का घेतलं, असा प्रश्न जर महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडला नसेल का, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर आता आमदारांचे अनेक कायदेशीर मुद्दे आहेत. शिवसेनेने अनेक ठिकाणी त्यांना आव्हान दिलंय. उद्या जर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही आमदार अपात्र ठरले किंवा कुठेतरी ती अशी वेळ आली की सरकार पडू शकतं, तर ह्यासाठी यांनी एक पर्यायी व्यवस्था म्हणून हे राष्ट्रवादीच्या लोकांना घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट दुसरा विषय असा आहे की ह्या सगळ्याच्या मागे भारतीय जनता पक्षाचं धोरण काय असतं की आगामी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामधनं ज्या लोकसभेच्या जागा त्यांना अपेक्षित आहेत भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याच्या, त्यासाठी या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो असा एक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा एक अभ्यास आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी अजित पवारांच्या प्रवेशाला त्यांनी हिरवा कंदील दाखवला भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच सत्तेचं कारण आहे, सत्तेची बेरीज आहे. शेवटी सत्ता मिळवणे हा एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षांचा आहे. मग ती सत्ता कुठल्याही मार्गाने कुणालाही घेऊन कशाही पद्धतीने मिळवली तरी ती योग्यच ठरते असं त्यांचं तत्वज्ञान आहे आज हल्लीच्या पक्षाचं. पूर्वी पक्ष विचारधारेवर चालायचे. भारतीय जनता पक्ष तर स्वतःला असं म्हणून घेत होता की पार्टी विथ डिफरंट, म्हणजे आमचा पक्ष हा इतरांपेक्षा वेगळा आहे, आमचा पक्ष हा साधन सुचिता मानतो, तत्वज्ञान मानतो, अशा तऱ्हेची त्यांची एक भारतीय जनता पक्षाची प्रतिमा होती. काही काळ तसे त्या विचारधारेचे नेतेही भारतीय जनता पक्षात होते. पण कालांतरानं आता परिस्थिती अशी झाली आहे की सर्वच पक्षांनी साधन सुचिता विचारधारा वगैरे गुंडाळून ठेवली आहे आणि आता कुणी कोणाच्याही गळ्यात गळे घालून काही करून राजकारण करायचं, काही करून सत्ता मिळवायची, एवढा एककलमी कार्यक्रम सर्वांचा चाललाय. मतदारांना गृहीत धरतायत आणि लोकशाहीचा खेळ खंडोबा करतायत. नाही, आता भाजपाच्या विषयावरती म्हणजे तुम्ही बोललात की बाबा भाजप हा पक्ष हिंदू या पक्षावर किंवा हिंदू ह्या धर्माच्या संदर्भातच जास्त टार्गेट आणि हिंदू हे राष्ट्र झालं पाहिजे, कसं का होईना पण हिंदू राष्ट्र आम्हाला करायचं आहे या दृष्टीने वाटचाल करतोय आम्ही, अशा पद्धतीचं त्यांचं भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं असं वक्तव्य असतंय. आणि अनेकदा की बाबा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीवर टीका करत होते तुम्ही, ज्या पद्धतीनं आता सांगितलं की दाऊद बरोबर राष्ट्रवादीचे अनेकांचे संबंध आहेत असे सांगितलं, मग याच राष्ट्रवादीला ज्या वेळेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेली त्यावेळेस भाजपमधल्या अनेक नेत्यांनी आणि नावं ठेवली किंवा की बाबा तुम्ही दाऊदच्या ज्या म्हणजे आमच्या मुंबईला लुटण्याचा ज्या दाऊदने किंवा फोडण्याचा किंवा हल्ला करण्याचा आमच्या देशावर हल्ला करण्याचा ज्या दाऊदने किंवा ज्या पाकिस्तानने प्रयत्न केला त्या पाकिस्तानच्या मधल्या दाऊद बरोबर तुमच्या लोकांचे संबंध आहेत अशा पद्धतीचा आरोप करून राष्ट्रवादीवर एक आरोप केला होता आणि तुम्ही त्यांच्या शेजारी बसता, अशा लोकांबरोबर आम्ही युती करणार नाही किंवा करत नाही अशा पद्धतीचं शिवसेनेवर. मग आज त्याच राष्ट्रवादीच्या सोबत भाजप गेले, मग याला काय म्हणावं लागेल आपल्याला?
तेच म्हणलं ना, यांची विचारधारा, साधन सुचिता किंवा जी काही पार्टी विथ डिफरन्स म्हणून स्वतःला म्हणून घेणारा जो भारतीय जनता पक्ष होता, त्यांनी आता ते वापरणं बंद करावं, बंद केलं पाहिजे, की काय आता त्यांची काही पार्टी काही डिफरन्स म्हणजे काही वेगळा असा भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही. इतरांसारखंच तेही सत्ताकारण करतायत आणि सत्तेसाठी सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही तडजोडी किंवा ज्या काही बेरजा वजाबाक्या त्यांना कराव्या लागत आहेत त्या ते करतायत. त्यामुळे आता आणि त्यांची हिंदुत्वाची विचारधारा वगैरे जे असतं तर ते तोंडी लावण्यापुरतं राजकारणात हे सगळं असतं. लोकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्यावहारिक राजकारण हे वेगळं असतं. त्यामुळे जर ह्यांची एवढीच विचारधारेची बांधिलकी असती तर मग ह्यांनी अशी भूमिका का घेतली? मग तर हे जरी स्वतःच्या भूमिकांशी एवढे प्रामाणिक होते तर मग एकनाथ शिंदेंना त्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली बाबा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. मग आता अजित पवारांनी हिंदुत्व कसं धरलं? जे अजित पवार इतके वर्ष सर्वधर्म समभावाच्या पुरोगामी विचाराच्या सर्वधर्म समभावाच्या पक्षामध्ये होते, तर मग तो कसा चाललाय ह्यांना? की ते तर हिंदुत्वाचे कुठलेही पुरस्कर्ते नाही आहेत. उलट त्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला. त्यांच्या पूर्ण राजकारणामध्ये इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये अजितदादांनी कायम हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला. मग एका रात्रीत हे कसे झाले आणि हे कसं काय यांना चाललं? म्हणजे मग उद्धव ठाकरे का अस्पृश्य राहिले यांना? जर यांना अजित पवार चालले तर त्यावेळी उद्धव ठाकरे का चालले? तर हा विषय असा आहे की कुठल्याही तऱ्हेची विचारधारा वगैरे आता खुंटीला टांगली या सगळ्या लोकांनी. यांना फक्त सत्ता मिळवणे आणि ती टिकवणे, त्या सत्तेसाठी जे काय करावं लागणं त्या सगळ्या तडजोडी करणे. नाही, आता जे भाजपमध्ये जे गेलेले आहेत राष्ट्रवादी सोडून सुरुवातीला म्हणजे 2014 ते 2019 या दरम्यान काही राष्ट्रवादीतील बरेचसे नेते मी अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून अजित पवारांच्या शिस्तीला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडत आहे. काही काँग्रेसमधले सुद्धा नेते की बाबा अजित पवारांमुळे आम्ही तिकडं जातोय. आता दरम्यानच्या काळात हे शिवसेनेचा जो गट शिंदे गट होता तो अख्खा शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदेपासून ते त्यांच्या मंत्री म्हणजे 40च्या 40 आमदारांनी प्रत्येकापाशी फक्त अजित पवार यांच्यावरतीच त्यांनी टार्गेट केलं होतं. आणि अजित पवार या व्यक्तीने आम्हाला हे काय म्हणायचं निधी दिला नाही, त्यांच्याकडंच ते खातं असल्या कारणानं आम्हाला खूप अडचणी झाल्या, अशा पद्धतीचं प्रत्येक माध्यमासमोर त्यांनी सांगितलं. मग हे आता आज कोणत्या तोंडानं सांगणार आहेत की बाबा अजित पवारांमुळे आता आमचं चांगलं चालणार? म्हणजे काय असणार आहे याच्या पाठीमागचं लॉजिक? मुळात अजित पवारांची जी युती किंवा जी काय त्यांची जी बेरीज झाली ती भाजपची झालेली आहे. शिंदे गटाची त्या अर्थाने एका अर्थानं गोचित झाली आहे या सर्व प्रकारामध्ये. कारण ज्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊन पक्ष सोडला आज त्यांच्याच बरोबर बसायची पाळी आली त्यांना. बरोबर. आणि विशेष म्हणजे त्यावर त्यांचं नियंत्रणच नाही, कारण त्यांनी ज्यांच्याबरोबर युती केली त्यांच्याबरोबर यांनी युती केल्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली की म्हणजे काय आता तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे त्यांच्यासाठी. म्हणजे म्हणजे आपण बघितलं की हे मुळात हे सरकार स्थापन होण्याच्या आधी शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या आधी सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शिवसेनेचा त्यावेळेच्या युवा सेनेचा एक कार्यक्रम झाला होता. विद्यमान जे आहेत राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं भाषण तिथं झालं आणि तानाजीराव सावंतांनी त्यावेळी उघडपणे असं सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादीचे जे अर्थमंत्री आहेत अजित पवार हे निधी देत नाही आहेत शिवसेनेला, शिवसेनेचा कार्यकर्ता काम करू शकत नाही, आमच्या छाताडावर राष्ट्रवादीचा एखादा सरपंच एखादा ग्रामपंचायत सदस्य हा सुद्धा 25-15चा निधी घेऊन येतो आणि इतर अनेक निधी त्याला सहजासहजी उपलब्ध होतात आणि आम्हाला मात्र 1-1 रुपयाला तरसवलं जातं, असा त्यांनी जाहीर आरोप केला होता अजित पवारांवर. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री होते अजित पवार. मग त्या अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवारांमुळे आमच्या मतदारसंघातली किंवा राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतंय असे जे आरोप करून हे शिंदे गट भाजप बरोबर गेले. आज अजित पवार पुन्हा त्यांना त्यांच्या शेजारी येऊन बसलेत आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याशीच जमून घ्यायची यांच्यावर वेळ आली. म्हणजे फार त्यांची परिस्थिती खूप अवघड आहे. आता अनेकांच्या बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मग आता काही लोकांना किंवा काही विश्लेषकांना किंवा काही नागरिकांना जनतेला
मग भाजपाच्या असू द्या, शिवसेनेतल्या असू द्या, राष्ट्रवादीतल्या असू द्या, काँग्रेसच्या असू द्या, असं प्रत्येकाला वाटतं की ह्याच्या पाठीमागं ही फडणवीसांची खेळी नसून ही एक खेळी शरद पवारांची सुद्धा असू शकते आणि शरद पवारांनीच अजित पवार यांना भाजपमध्ये पाठवलं. मग खरोखर जर असं असेल तर भाजपानं का घेतलं हा प्रश्न नाही का पडत? किंवा खरोखरच अशी खेळी असू शकते का? तुम्हाला काय वाटतंय? मुळात शरद पवारांचा या बंडाला पाठिंबा आहे का नाही हे तर्क लावले जातात अशा पद्धतीचे. प्रत्यक्षात ते आहे का नाही वस्तुस्थिती त्यांना त्यांच्या वैयक्तिक कुटुंबालाच ती गोष्ट माहिती. पण एकूण जर आपण परिस्थिती बघितली म्हणजे आत्ताचे सध्याचे उभी फूट आहे राष्ट्रवादीमध्ये आणि एकमेकांच्या पक्षावर नियंत्रणासाठी दोन्ही गटांचा चाललेला प्रयत्न, नेत्यांना आकर्षित करण्यासाठी चाललेला प्रयत्न, हे जर आपण बघितलं तर हे त्यांचा पाठिंबा असण्याची शक्यता खूप कमी आहे. नाही, आता तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं जेवढे अजित पवार यांच्या सोबत गेलेले जेवढे नेते कार्यकर्ते जेवढे आहेत, मग तेवढे आता कुठलाही म्हणजे आता त्यांच्यापाशी जो कोणता आमदार असेल त्या आमदारांच्या संदर्भातले प्रत्येकाच्या पाठीमागं कुठली ना कुठली चौकशी, केंद्रीय चौकशी असू द्या, राज्यातली चौकशी असू द्या, अशा आता सोलापूर जिल्ह्यातले आता सोबत असणारे तिन्हीच्या तिन्ही आमदार, मग तिन्हीच्या तिन्ही आमदार म्हणजे फक्त संजय शिंदे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत, चेले आहेत, ते स्वतः म्हणतात मी अजित पवारांचा चेला आहे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे आणि ते 100% आपण 1-2 मिनिटासाठी ते ग्राह्य पण धरलं. परंतु बबनराव शिंदे म्हणजे बबनदादा शिंदे हे सुद्धा का गेले मग अजित पवारांसोबत? ते तर खरं तर ह्यांच्या बरोबरचे आहेत. आणि दुसरी गोष्ट राजन पाटील मोहोळचे राजन पाटील म्हणजे तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे किंवा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचं एक असं मत होतं की आम्हाला अजित पवार काम करू देत नाहीत, अजित पवारांमुळे आमच्या अडचणी झालेल्या आहेत, अशा पद्धतीचा बोलबाला झाला होता आणि त्यामुळं आम्ही कुठंतरी राष्ट्रवादी सोडतोय आणि आता भाजपमध्ये जातोय, अशा पद्धतीची आरोळी सुद्धा त्यांनी ठोकलेली होती दरम्यानच्या काळात 1 वर्षभरापूर्वी. मग असं ज्या पद्धतीनं आपण एक जिल्ह्याचं उदाहरण सध्या सोलापूर जिल्ह्याचं, त्याच धर्तीवरती प्रत्येकाची कुठं ना कुठं अशा पद्धतीची चौकशी लागलेली असू शकते. मग या सर्वांच्या फायली सत्तेत यांच्यासोबत भाजपसोबत जाऊन म्हणजे काय, जसं भाजप म्हणतंय की बाबा आमची वॉशिंग मशीन आहे, तसं वॉशिंग मशीनमध्ये ह्या स्वच्छ करून घ्यायच्या आणि पुन्हा आपले कॉलर टाईट करून राजकारणात आपल्या सत्तेच्या स्थानी राहायचं, असा तरी अजित पवारांचा हा डाव असू शकेल. 100% असू शकतो. म्हणजे आज सगळ्यांचा एखाद्या वेळेस बाबा शरद पवारांना गाफील ठेवला असेल त्यांच्याबरोबर की बाबा ठीक आहे, आता काय ज्या पद्धतीनं आजपर्यंत आजच्या स्थितीपर्यंत जे अजित पवारांसोबत गेलेले आहेत किंवा स्वतः अजित पवार सुद्धा शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असेल किंवा राष्ट्रवादीतल्या कुठल्याही नेत्यांवरती टीका करताना काही बोलताना दिसत नाही. फक्त एकमेकाच्या इकडनं सुद्धा त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात किंवा कुठलाही आरोप जसं शिंदे गटात होत आहेत तशा पद्धतीचं शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटात शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण असं आहे की अजितदादांबरोबर जितकी माणसं गेली त्या सर्वांच्या मागे कुठल्या ना कुठल्या पद्धतीची चौकशी चालू आहे. ते अगदी त्यांच्यासह प्रत्येकाला कुठल्या ना कुठली केंद्रीय यंत्रणा मागे आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या चौकशा चालू आहेत आणि हा सगळा ससेमिरा टाळण्यासाठी ते अशा पद्धतीची त्यांनी म्हणजे सत्तेत सहभागी होण्याचं धोरण स्वीकारलं असतं तर नाकारता येत नाही, ही शक्यताही नाकारता येत नाही. ही गोष्ट असू शकते कारण एकदा अशा पद्धतीने भाजपमध्ये गेल्यावर त्यामधून सुटका मिळू शकते किंवा त्या गोष्टी थांबतील असं वाटणं साहजिक आहे. म्हणजे आता जेणेकरून खरोखर आता आपण जवळपास एक अर्धा तास होत आलं चर्चा करतोय. अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये भरपूर काही आपल्याला जितकी माहिती आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला. खरं तर मी पूर्णपणे दत्तात्रय खंडागळे यांनी लिहिलेला लेखच वाचून दाखवणार होतो, परंतु आपली चर्चा वाढत गेली आहे त्यामुळे तो राहिला. पण शेवटचा पॅरा मी दत्तात्रय खंडागळेंनी लिहिलेला जसाच्या तसा मी आपल्या प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो. भाजपासाठी सोशल माध्यमातून मित्रमंडळीत पै पाहुण्यात तावातावानं बॅटिंग करणारे भक्त आता यावर काय बोलणार? भाजपवाल्यांचे ऐकून काँग्रेस राष्ट्रवादीवर पाकिस्तानी पक्ष असल्याचा थाटात बोलणारे भक्त आता काय बोलणार? याला फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक म्हणायचं की अजित पवारांचा
स्ट्रोक म्हणायचं की सत्ता बदलानंतर भ्रष्ट म्हणून ज्यांच्यावर कारवाई करण्याचा खटाटोप केला त्यांना नोटिसा दिल्या, त्यांना तुरुंगात टाकले, असे चेहरे सत्तेत सोबत घेऊन त्यांना मंत्रिपद देणारे भाजप व त्यावर आरडाओरडा करत बोलणारे फडणवीस आता काय बोलणार? अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम आता कसे पवित्र झाले? लाडक्या भक्तांनी हा सवाल आपल्या नेत्यांना विचारावा. आपल्या पक्षाचा व त्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रामाणिकपणाचा गर्भपात का झाला तपासावे. भक्तांना जर खरंच भ्रष्टाचाराची चीड असेल, चीड असेल, जनाची नाही तर मनाची असेल, तर त्यांनी त्यांच्या हरिश्चंद्र अवतारी नेत्यांना हे सवाल केलेच पाहिजेत. असा नसेल तर अजितरावांच्या तीर्थात स्वतः डुंबून घेत संघ शाखेवर सामूहिक तीर्थ पिण्याचे जाहीर कार्यक्रम तरी आयोजित करावे. खरोखर की मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन की प्रत्येकानं दत्तात्रय खंडागळेने लिहिलेला जर लेख वाचला तर लक्षात येईल की या सत्ताधाऱ्यांनी, मी शेवटी सुद्धा एवढं सांगेन, राजकारणाकडे एक खेळ म्हणून बघा. राज्यकर्त्यांनी सातत्यानं खेळ मांडायचा असतो, खेळ खेळायचा असतो, तो आपण त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेनंच बघायचं असतं. खेळाच्यात आज महाराष्ट्रामध्ये शून्य झाले. महाराष्ट्रात काय देशात सुद्धा इतके प्रश्न आहेत, परंतु हे सगळे प्रश्न बाजूला राहिलेत आणि अशा घडामोडींवरती जास्तीत जास्त चर्चा होती. प्रत्येकाच्या स्वतःच्या घरातल्यासारख्या आपण या चर्चावर करतोय. प्रत्येकाच्या व्यवसायाकडे सुद्धा अनेकांचं लक्ष नाही. मात्र याच्यावरती आता कसं होणार, आता राज्याचं कसं होणार, आता देशाचं कसं होणार, अशा पद्धतीचे काही म्हणजे तरुण व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती असेल, मध्यम व्यक्ती असेल, अगदी बायकासुद्धा, खुरपायला जाणाऱ्या बायकासुद्धा अशा पद्धतीच्या चर्चा वेगवेगळ्या करू लागलेल्या आहेत. तर मी माझं एवढंच शेवटी प्रत्येकाला सांगणं आहे की आपल्याला या संदर्भात अजूनसुद्धा तुम्ही राजकारत्याकडे एक राजकीय खेळ आहे, जसं ज्या पद्धतीनं वेगवेगळे डाव टाकतात तिकडं अशाच पद्धतीनं बघावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. तुम्ही शेवटी प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? आपण जर आजचं राजकारण बघितलं तर आता हा जो झाला आहे तो एक डोंबाऱ्याचा खेळ झाला आहे आणि आपण बघतो की ज्या पद्धतीने आपण डोंबाऱ्याचा खेळ बघत असताना तटस्थ वृत्तीने बघतो तो खेळ, तशीच परिस्थिती राजकारणात झाली आहे. इथं ना तर मतदारांची काही किंमत राहिली आहे, ना विचारधारेची काही किंमत राहिली आहे, ना मूल्यांची काही किंमत राहिली. हे राजकारण आत्ताचं पूर्णपणे सत्ताकारण झालेलं आहे. कुणी कशाही माकड उड्या माराव्यात, कुणी कसंही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कशाही पद्धतीने मतदारांना गृहीत धरावं आणि लोकशाहीचं वस्त्रहरण करावं. मग हे वस्त्रहरण आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय आणि यापुढेही ते अशाच पद्धतीने चालणार. हे मुळात सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य मतदारांनी हे लक्षात घ्यावं आणि काळाचा महिमा आहे, कालाय तस्मै नमः असंच शेवटी म्हणावं लागेल. नमस्कार. आता खरंच आम्ही इथं थांबतोय. पुढचा विषय आपल्या देशातील लोकशाही पुन्हा धोक्यात येते का, असे काहीतरी विषय नक्कीच आम्ही घेऊन दोघंही येऊ.